मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्याला उपवास आहे, खिचडी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर घाई गडबडीच्या वेळेमध्ये उपवासासाठी झटपट असं तयार होणारे आप्पे कसे बनवायचे याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पहा, मी रात्रीच साबुदाणा भिजू घातलेला आहे। आपण रात्री भिजू घातला ना, रात्रभर साबुदाणा भिजला ना छान भिजतो आणि इथं आपले आप्पे सुद्धा मऊ खुशखुशीत पण होतात। छान असा शाबू इथं भिजलेला आहे। मी 1 वाटी शाबू घेतलेला आहे। आपल्याला तेलकट दाणा वडे खाऊ वाटत नाही तर एकदम कमी तेलकट असे आप्पे मस्त तयार होतात। तर मी इथं घेतलेला आहे भिजलेला 1 वाटी साबुदाणा। छोट्या आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत उकडून, हे आपण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे। हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये बारीक करून। तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही इथं लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता। तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर जिरे जर चालत असतील तर तुम्ही कोथिंबीर जिरे सुद्धा यूज करू शकता। आमच्याकडे कोथिंबीर चालत नाही उपवासाला, त्यामुळे मी इथं स्किप केलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। मी इथं शेंगदाणे भाजून अशा पद्धतीने बारीक शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। अर्धी वाटी घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता हे ना एकजीव होईपर्यंत छान आपल्याला मळून घ्यायचा आहे, याचा गोळा तयार होईपर्यंत। साबुदाणा आहे ना बऱ्यापैकी थोडं बारीक झाला पाहिजे, अशा पद्धतीने ना हे मळून घ्यायचं आहे आपल्याला। एकजीव होईपर्यंत छान आपण मळून घेतलेला आहे। अशा पद्धतीने याच्यात ना तुम्ही आप्पे जर बनवायचे नसतील तर तुम्ही याच्यात ना साबुदाणा वडे सुद्धा बनवू शकता आणि याचे ना थालीपीठ सुद्धा बनवू शकता। याच्यामध्ये ना आपण जे मिश्रण करून घेतलेलं आहे ना साबुदाण्याचं, याच्यामधून आहे ना तुम्ही 3 प्रकार बनवू शकता। आप्पे पण होतात, थालीपीठ पण होते आणि साबुदाणा वडे पण। तर मी इथं आप्पे बनवणार आहे। आता 5 मिनिट आपण छान थोडंसं भिजून देऊया। आपल्याला जर वाटलं हे मिश्रण जास्त निब्बर आहे तर पोहे खायचे आहेत ना 2 चमचे थोडंसं पाणी हाताला ओलसर लावून आणखीन आपण थोडंसं मळून मऊसूत करून घेऊ शकता। अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा। जास्त मोठा पण करायचा नाही, जास्त मोठा जर केला तर आतमध्ये कच्चं राहील, त्यामुळं इथं मिडियमच आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून आतमध्ये सुद्धा आपले आप्पे वापरले पाहिजेत। सर्व आता मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे। मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे। छान असं गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं सर्व पात्रामध्ये। गॅस मिडियमच ठेवायचा। तेल टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीने चौकोन असं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपले आप्पे चिकटणार नाहीत त्याला। आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत। आता वरून आहे ना आणखीन थोडं तेल टाकून घेऊया। झाकण ठेवून आहे ना 3 ते 4 मिनिटं छान असे वाफवून घेऊया। किती टम्म फुगलेले आहेत पाहू शकता तुम्ही। आपण इथं खटा सोडा ते काही सुद्धा आपण वापरलेलं नाही, पण किती छान असे आपले साबुदाण्याचे आप्पे ना फुगलेले आहेत पाहू शकता। आपण आता पलटी करून घेऊया। असे कुरकुरीत माझे साबुदाण्याचे आप्पे तयार झालेले आहेत पाहू शकता। वरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत। किती असे टम्म सुद्धा फुगलेले आहेत।
खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याच्या चटणी नाहीतर दही खूप छान लागतात खायला. नक्की एकदा तुम्ही सुद्धा करून बघा. आता आषाढी एकादशी येणारच आहे लवकर, तर आषाढी एकादशी स्पेशल मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. एकदम कमी तेलकट, एकदम कमी वेळेमध्ये, कमी साहित्यामध्ये खूप छान अशा आप्पे तयार होतात. कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया असेच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.